हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. तर मग आज होता स्वामी समर्थांचा प्रकट दिन. तर स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या दिवशी अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये वटवृक्ष मठामध्ये कशा पद्धतीने डेकोरेशन केलं ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि त्या दिवशी म्हणजेच आजच्या दिवशी मंदिरामधलं वातावरण वगैरे सगळ्या गोष्टी कशा होत्या हे सर्व मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सगळ्यात अगोदर तर मी घरची पूजा वगैरे सर्व गोष्टी आवरल्या आणि दिवसभर स्वामींची पूजा वगैरे घरची सगळी आटपून सरळ आम्ही गेलो स्वामी मंदिरामध्ये. स्वामीसाठी छान नारळ फूल वगैरे घेतले आणि नंतर मग सरळ आम्ही गेलो मंदिरामध्ये. तर तुम्ही पाहू शकतात एंट्रन्समध्ये खूप सुंदर असं सजवून घेतलेलं होतं, छान. आणि आज स्वामींचा प्रकट दिन असल्यामुळे पुरेपूर गर्दा तर होणारच. खूप जास्त रश होती आणि एंट्रन्सलाच इतकं सुंदर असं डेकोरेट केलं होतं आणि आतसुद्धा खूप जास्त छान अशा पद्धतीने आम्ही आत गेलो, छान. आणि आज दररोजपेक्षा दर्शनाला थोडा जास्त वेळ लागला, कारण आज भरपूर प्रमाणामध्ये गर्दी मंदिरामध्ये राहणार होती. आणि इथे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहिलेलं होतं. आणि तुम्ही रश तर पाहू शकतात समोर किती जास्त गर्दा आहे. प्रकट दिनानिमित्त बरेचसे भक्त कुठून कुठून दर्शनासाठी आलेले होते. आणि नंतर मेन एंट्रन्समध्ये गेल्याच्या नंतर तर तुम्ही पाहू शकतात किती सुंदर दिसतोय हा मंदिराचा नजारा. अगदी स्वर्गात आल्यासारखं वाटतंय. मन इतकं प्रसन्न झालं. आणि कुठलाही उपवास पूजा करून किंवा काहीसुद्धा असो, मंदिरात गेल्याशिवाय मनाला समाधान भेटत नाही. आणि आज प्रकट दिनाच्या दिवशी मंदिरात जाऊन तिथे स्वामींचं दर्शन घेऊन इतकं छान वाटलं. तुम्ही पाहू शकतात इथे एंट्रन्सला मालक असं सुंदर नाव टाकलं आणि अगदी फुलांनी इतके छान छान डेकोरेशन्स केले होते. खूप जास्त छान वाटत होतं मंदिरामध्ये, अगदी प्रसन्न असं वाटत होतं तिथून घरीच येऊ नये. आणि एवढ्या सगळ्या रशमध्ये दर्शनाला एक अर्धा ते एका तासामध्ये आमचे छान दर्शन झाले. तिथे थांबून थोडा वेळ बसून मनाला खूप जास्त छान वाटलं. आणि स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी स्वामींचं छान असं अक्कलकोटच्या स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिरामध्ये जाऊन स्वामींचं दर्शन घेण्याचा लाभ घेतला. आणि आपण ह्या सगळ्या गोष्टी व्हिडिओमध्ये पाहतोय तर इतकं सुंदर दिसतंय, तर रिअलमध्ये किती छान दिसत असेल आणि किती भारी वाटत असेल हे तर आपण इमॅजिनसुद्धा करू शकत नाहीत. आणि खरंच तिथे जी शांती भेटली, ते समाधान वाटलं, ते खरंच शब्दात सांगू शकत नाही, इतकं छान वाटलं. आणि खूप मस्त दर्शनसुद्धा झालं. फक्त दररोजच्यापेक्षा दर गुरुवारपेक्षा किंवा असं थोडीशी रश होती, त्यामुळे थोडा वेळ लागला. आणि महत्त्वाचं म्हणजे थोडंसं रशमध्ये तर होणारच. तर असा होता काहीसा आजचा प्रकट दिनाच्या दिवशीचा स्वामी मंदिरामधला देखावा. स्वामी मंदिरामधील डेकोरेशन्स तुम्ही पाहू शकतात. मंदिराला जसं काही स्वर्ग आहे असं सजवलं होतं. खूप आणि खूप जास्त सुंदर सजवलं होतं. मी सांगू पण शकत नाही, इतकं छान. आणि सारखं दर्शनाला गर्दी चालूच होती, कुठून कुठून येणारे भक्त होते. आणि अशाच पद्धतीने मी सुद्धा स्वामींचं छान असं दर्शन घेतलं. गाभाऱ्यामध्ये एक 5 मिनिटं थांबले आणि दर्शन वगैरे घेऊन आजचा माझा स्वामी समर्थ प्रकट दिनाचा दिवस खूप सुंदर गेला. आणि असं होतं हे मंदिराचं पूर्ण सजावट, डेकोरेशन. आणि मेन तुम्ही पाहू शकता तिथे सुद्धा खूप छान. आतमध्ये फोन चालत नव्हता, त्यामुळे मी जास्त काही रेकॉर्ड करू शकले नाही. आणि स्वामींचं दर्शन घेऊन परत घरी आले, उपवास सोडला आणि अशा पद्धतीने माझा आजचा दिवस खूप जास्त छान गेला.